नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानातून नगरपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. मात्र हा निधी मिळविण्यापेक्षा पाठविण्यात येणारी माहिती आणि प्रत्यक्ष शहरातील परिस्थिती यामध्ये तफावत असल्याचे चित्र हातकणंगलेत दिसून येत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना नाले सफाई, सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता, घराघरातून कचरा संकलन तसेच ओला सुका कचरा वर्गीकरणाबाबत विचारणा करण्यात आली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. स्वच्छतेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च होत असताना शहरातील अनेक भागांत अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग, अपुरी नाले सफाई आणि अस्वच्छ सार्वजनिक स्वच्छतागृहे नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत आहेत. अशा परिस्थितीत स्वच्छ सर्वेक्षणासाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात येणारी माहिती नेमकी कितपत वस्तुस्थितीवर आधारित आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. कागदोपत्री स्वच्छतेचे दावे करून निधी मिळविण्यापेक्षा प्रत्यक्षात शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओ नगरपंचायतीच्या दाव्यांची आणि वास्तव परिस्थितीची पोलखोल करणारा ठरत असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. आपल्यासोबत आहेत पुढे प्रियदर्शनी पाटील मॅडम, ह्या हातकणंगले नगरपंचायतच्या अधिकारी आहेत. यांनी जी CC म्हणून जे माहिती भरली जाते त्याचा आढावा सदरची टीम घेणार आहे. मॅडम, आम्हाला तुम्ही सांगू शकाल का CC नेमकी कशी माहिती गेली? हातकणंगलेची नाली सफाई, स्वच्छतागृह किती, त्याची परिस्थिती कशी आहे, काय सांगाल याबद्दल? या डेव्हलपमेंटसाठी आम्ही करायला लागलोय काम. तुम्ही येऊन गेले 6 महिने झाले आहेत. 6 महिन्यामध्ये तुम्हाला काय आढळलं की नाली साफसफाई केली जाते का, स्वच्छतागृह आहेत का, कचरा संकलन ओला सुका वेगळा केला जातो का, काय सांगाल याबद्दल? कचरा ओला सुका संकलन करणे गरजेचं आहे आणि घरगुती ओला सुका कचरा हे रहिवाशांनी देणं गरजेचं आहे. ही जबाबदारी रहिवाशांची आहे. रहिवासी द्यायला तयार आहेत, पण तुमच्याकडे सेपरेट करायला घंटा गाडीमध्ये सोय नाही ना. दोन्ही एकत्रच ओतले जातात. त्यानंतर ज्या ठिकाणी डम्पिंग होतं त्या ठिकाणी पण एकत्रच ओतलं जातं. खड्डा काढून तुम्ही शोष खड्डा कंपोस्ट करायची काही जबाबदारी तुम्ही तिथे केलीच नाही. कंपोस्टिंगला आम्ही शेड बांधलेले आहेत आणि कंपोस्टिंग आम्ही करण्यासाठी प्रोसेस चालू आहे. मी योगेश, आपल्यासोबत आहेत हातकणंगले नगरपंचायतचे सफाई कर्मचारी. या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणची पाहणी चालू आहे. आपल्यासोबत सर आहेत. सर, आपलं नाव आणि पद काय? सूरज चव्हाण. पद काय सर आपलं? सर म्हणून काम करतो. SI सर. सर, आता सर्वेक्षण चालू आहे, त्या संदर्भात आपल्याला काय नेमकं सर्वेक्षण केलं? प्राथमिक निरीक्षण तुम्हाला काय वाटतंय? जे आता तुमचे गावचे कचऱ्याची विल्हेवाट कसं लावता किंवा घंटागाडी येते का नाही याची पाहणी चालू केलं आहे आम्ही. प्रत्येक वार्डात जाऊन प्रत्येक घरी जाऊन आम्ही विचारपूस करतो याची. घंटागाडी रोज येते का नाही याच्याबद्दल. तुम्ही नागरिकांना विचारला घंटागाडी येते का नाही? तुम्ही स्वतः नगरपंचायत ओला कचरा सुका कचरा वेगळा करते का, हे पाहिलं काय? अजून त्या प्लॅन्टवरती तर आम्ही अजून गेलेलो नाही. प्लॅन्टवरती ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला पाहणार. गावातले नाले सफाईबद्दल काय सांगाल? तुम्हाला काय दिसलं? अजून आम्ही तेही चेक केलेलं. ज्यावेळेला चेक करीन त्यावेळेला नक्कीच तुम्हाला राय देऊ त्याबद्दल. आता सकाळपासून तुम्ही नेमकं काय काय केलं? आज हेच फक्त एकच एरिया आम्ही बघितलाय, रेसिडेन्शियल एरिया. अजून किती दिवस प्रक्रिया चालू आहे? नागरिकांना तुम्ही काय सांगाल? अजून 3-4 दिवस तरी लागेल. काय सांगाल तुम्ही नागरिकांना या निमित्तानं? नागरिकांना हेच सांगेन की जेवढी स्वच्छता राखता येईल तेवढी स्वच्छता राखा. ओला सुका कचरा वेगवेगळं करा, हीच अपेक्षा आहे. गावात स्वच्छतागृह कशी आहेत याची माहिती घेतला काय, किती आहेत? हो, घ्यायची आहे, ती घ्यायची आहे. त्याच्याबद्दल पण माहिती घेणार आहे. स्वच्छतागृहाची घेणार आहे किंवा बाकी आणि तुमची काय स्वच्छताबद्दल जेवढी जे काय आहे ते सगळ्याची माहिती आम्ही घेऊ. फक्त आता एका दिवसात आम्हाला सगळं घेणं शक्य नाही. आम्हाला याला 4-5 दिवस लागेल. नेमकं काय होणार आहे पुढे माहितीचं? या पुढे याबद्दल तुमचा 15 वित्त आयोगमध्ये याचा फायदा होतो, फंडिंगमध्ये. प्लस सर, काय होईल हातकणंगले नगरपंचायतीला फायदा ह्या तुम्ही केलेला आढावाचा, निरीक्षणाचा? कसं होईल इथं, जर आपण जे स्वच्छ सर्वेक्षणचं हे जे देणार आहे माहिती भरून, त्याच्यावर तुम्हाला फंडिंग वगैरे असतं किंवा शासना थ्रू त्यांना फंड मिळतो. की फंड तुमच्या नगरपंचायतीसाठी चांगला आहे, सोयीस्कर किंवा जे सुविधा मिळणार आहेत किंवा आता सुविधेपासून वंचित आहे त्यासाठी चांगलं होईल.